शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू, शहरातले मिडल क्लास लोकांचे प्रश्न सोडवू, कामगारांचे प्रश्न सोडवू. 12 तासाचं काम किती पैसे मिळायला पाहिजे, तरी किती पैसे दिले जातात त्याला एक न्याय देईन. एकट्याने जाऊन बजाज बंद केलं होतं, मी एकटाच गेलो होतो, कारण की कोविडचे नियम पाळत नव्हता. GR धरतो मी, बाकी नाही धरत काही. GR धरल्यावर पोलीस आयुक्त पण काही करू शकत नाही. तो म्हणतो बरोबर म्हणून राहिला, चुप बसा. GR असं GR अभ्यास, त्याच्यावर कार्यक्रम, करेक्ट कार्यक्रम. त्यामुळे हे करणार म्हणजे करणार, हे होणार म्हणजे होणार. आणि ही श्रींची इच्छा आहे, हे पुनरुच्चार मी या ठिकाणी करतो. आणि एवढंच नाही तर प्रशासन, मी इथं महाराजांची क्षमा बघून, आईची क्षमा बघून एक शब्द वापरतो. चड्डीत नाही हगलं तर मग माझं सांगा तुम्ही. मग तो कलेक्टर असू द्या, महानगरपालिकेचा आयुक्त असू द्या, पोलीस आयुक्त असू द्या, पोलीस SP असू द्या. मी खासदार झालो तर मला दुसरी मीटिंग घ्यायची गरज नाही पडणार यांची. एकाच मीटिंग मध्ये करेक्ट कार्यक्रम की साऱ्या इज्जतीने राहा. जर तुमच्या खालच्या लोकांची येणे जाणे करण्याची खबर माझ्या कानावर आली तर मी तुमचा कार्यक्रम लावून टाकेल लोकसभेत. आणि हे सगळे अधिकारी नीट लक्षात घ्या, कलेक्टर, SP, पोलीस कमिशनर, हे सगळे IAS आणि IPS अधिकारी आहेत, टॉपचे अधिकारी. जितका सिनियर तितका वरती. आणि सगळ्यात ज्युनियर अधिकारी IAS कोणता असतो तर ZP चा CO, ज्याला आजकाल आपले लोक बाप म्हणायला लागले. ZP चा CO काय बाप होणार रे? आणि त्याच्या खाली व्हिडिओ, आणि त्याच्या खाली ग्रामसेवक, कायच काय. आणि ग्रामसेवक साहेब, तलाठी आप्पा, कॉन्स्टेबल साहेब. अरे बस, ती पण पोरं शेंबडी काल नोकरीला लागल्यावर टाईट होऊन जातात, विसरून जातात की आपण कोण आहे. अरे आपण पण शेतकऱ्याची पोरं आहे, डायरेक्ट विसरून जातात. कपडे अंगावर शासनाचे आले टाईट. अरे कॅन्सर झालं की काय करशील का धड्या. हे जेवढे आहेत ना तांडाळ चौकडी वाईट करणारी, यांचा बाप असतो जिल्ह्याचा खासदार, तुम्हाला सांगतो. कारण जिल्ह्याचा खासदार हा केंद्राचा पार्लमेंटचा सदस्य असतो. आणि हे सगळे IAS IPS अधिकारी ज्यांच्या खाली ही सगळी यंत्रणा काम करते, हे सुद्धा केंद्रीय कर्मचारी आहेत, हे राज्याचे कर्मचारी नाही आहेत. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन UPSC मधून हे पास होतात. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, केंद्र सरकार. आणि आपण तिकडे खासदार म्हणजे फार उठा बशा, चल असिस्टंट कलेक्टर फूट इथं. त्याला काय लागतंय? एक अर्ज स्पीकरला, हा कलेक्टर येण्याआधी करतोय, हा कायदा पाळत नाही, हा पुरावा, हा टपला. कायद्याचं ज्ञान, भाषेवर प्रभुत्व आणि टाकारपणा, पैसे न खाणं, हा टपलं. या लोकांना समजत नाही तुम्हाला वाटतं? सगळ्यांना सगळं समजतं, पण पैसे खातात त्यामुळे नट्टे होऊन जातात, बोलता येत नाही अधिकारासमोर. आणि आपण पैसे खात नाही, ती उधर तो गम्मा बुझाती ना फिर. अरे बोलने को तो टरकती मेरे को लोगों की, इसको बोलने का क्या साहब, 1-2 लाख रुपए रख लेते, कान फट्टी